कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काम बंद साहेब तुम्ही साहेब का मारताय? चल बाहेर चाल। अहो साहेब झालं तरी काय? अहो साहेब माझं काय चुकलंय? का मारताय तुम्हाला? सिद्धू ऐक हे बघ पोलिसांना मॅटर हँडल करू दे। सिद्धू ऐक सिद्धू ऐक हे बघ अहो काय प्रॉब्लेम झाला? अहो नका कॉल नका करू पोलिसांना। अहो काय झालं ते तरी सांगा। माहित नाही काय केलंस तू? हा माहित आहे काय केलंस? अहो काय प्रॉब्लेम झालाय साहेब? खूप मोठा प्रॉब्लेम मी त्या मुलीला तुला नोकरी द्यायला सांगितली होती ना? आठवलं साहेब। अहो तिला मी ठेवलंय कामावर, तिने दुसऱ्या दिवशी नोकरी जॉईन केली। अहो साहेब खरं खरं सांग काय केलंस तू तिच्या बरोबर? मी काहीच नाही केलं साहेब, खरंच काय नाही केलं। अहो साहेब का मारताय मला? अहो साहेब मी शांत व्हा, पाहिजे तर आपण बसून बोलूया प्लीज साहेब। अहो साहेब मी खरं बोलतोय। लास्ट चान्स येतोय तुला, खरं खरं सांग नाही तर सांगतो साहेब। अरे सांग ना। साहेब मी तुला माझ्या केबिन मध्ये बोलवून हिम्मत कशाला असा बोलायची? मार सिद्धू मार साहेब चूक झाली माझी, पुन्हा नाही होणार असं। सोडा मला। सोडू तुला? काय रे सोडू? तुझ्या घरी आया बहिणी नाहीत का? हा त्यांच्यासोबत असं कोणी वागलं असतं तर सोडलं असतं त्यांना? काय रे ए सिद्धू मार याला मार। तुला असं सोडणार नाही मी, कळलं काय? साहेब चुकी झाली बाप, त्यापुढे असं नाही होणार। सोडा मला please. तुला चांगली सद्दल खडली पाहिजे हरामखोर। काय मिळतं रे तुम्हाला असं वागून? तुमच्यासारख्या नालायकांमुळे मुलींना ऑफिसला जायला भीती वाटते, सतत सावध राहावं लागतं आणि आपल्यासारखं बाहेर पडण्याचं फ्रीडम राहत नाही त्यांना। सांग ना काय मिळतं असं वागून तुला? अरे मुलींचे आईवडील पण त्यांना मुलांसारखंच शिकवतात ना, स्वतःच्या पायावर उभं करतात। तुझ्यासारख्या नालायकांमुळे त्यांनी घाबरून जगायचं का? तुलाही एक मुलगी असेल ना, शाळेत जात असेल, तिने पण आयुष्यात काहीतरी भारी करावं अशी इच्छा असेल तुझी, तिच्या बरोबर कोणी असं केलं तर चालणार आहे का तुला? तुझ्यासारख्या माणसांमुळे अख्ख्या पुरुष जातीचं नाव खराब झालंय। ए सिद्धू, अरे हा काय बोलणार आहे? हा याला फक्त लाता बुक्क्यांची भाषा समजते। मार याला, मार। साहेब माफ करा मला साहेब, माझी चुकी झाली। यापुढे असं नाही होणार, मला माफ करा साहेब। परत जर कुठल्या मुलीला त्रास देण्याचा विचार जरी केलास ना, तर याद राख, हा सिद्धिराज गाडे पाटील जिथे असेल तिथून येऊन तुझे हात पाय तोडून गळ्यात बांधेल, कळलं काय? समजलं। उद्या जेव्हा ती मुलगी तुझ्या ऑफिस मध्ये येईल ना, तेव्हा पाय धरून माफी मागायची। कसं? पाय धरून। आणि तिला सांगायचं की यापुढे असं कधीच होणार नाही, कळलं काय? हो साहेब बोलेल। बघतोच काय। अगं बाई आलात? अहो
जानूशी बोलणं झालं माझं. तुम्हाला सांगते, मला इतकं छान वाटलं तिच्याशी बोलून. नाही म्हणजे मला खरंच काळजी वाटत होती, हिला पेपर कसे जात आहेत, अभ्यास करते की नाही. पण आज मला म्हणाली पेपर छान गेलेत, सोपे गेलेत. मी म्हटलं आत्ता लग्न झालं, हिचं अभ्यासात लक्ष लागते की नाही. पण नाही, करते हो. आणि अहो अहो काय म्हणते मी? तू म्हणालीस काय? म्हणजे मी एवढं सगळं बोलले, तुम्ही ऐकलंच नाही का? लक्षच नव्हतं तुमचं माझ्याकडे. काय झालं? दमलात का? तुम्ही हातपाय धुवा, मी पटकन ना जास्त आलं घातलेला चहा करून आणते, तुमच्या आवडीचा. चहा घ्या, बरं वाटेल. मग निवांत जेवा. आलेच. भावना आहे, गाडे पाटील काकांचा फोन आहे. आनंदी राहू द्या, मी उद्या करीन. आता माझं डोकं दुखतंय. हॅलो हा आनंदी बाळा, बोल ना. काका, भावना यायचं आहे ना, डोकं दुखतंय. ती झोपली आहे. अच्छा ऐक ना, तू स्पीकरवर लावू शकते का फोन? हा बोला मॅडम. काय झालंय तुम्हाला? डोकं दुखतंय का तुमचं? म्हणजे आनंदी म्हणत होती तसं. तुमचा मूड ऑफ आहे का? तसं असेल मॅडम तर तुम्ही ना शांतपणे पडून घ्या. टेन्शन नका घेऊ अजिबात. आणखीन एक सांगू का? म्हणजे तुमची डोकीदुखी कुठल्याही औषधाने बरे होणार नाहीये. एक काम करा, तुमच्या बाजूला बघा. हे तुमचं खरं औषध आहे मॅडम. आनंदीकडे बघून तुम्हाला खूप शांत वाटेल. आता निवांत आराम करा. आणि हा आनंदी, तुलाही एक सांगतो बाळा, भावना जशी तुझी आई आहे ना, तसा एक दिवस तुलाही तिची आई व्हावं लागणार आहे. त्यामुळे तिला रडून देऊ नकोस. ओके काका. गुड नाईट. भावना, आता तरी तुझं डोकं दुखायचं थांबलं की मी तेल लावून देऊ? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.